प्रश्न विचारण्यात आलेला होता, सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह रिकामी जागा घराण्याचे आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो शिलाहार. शिलाहार या घराण्याचे हे सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह आहे. प्रश्न दुसरा, स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका रिकामी जागा होत. याचं उत्तर आहे मित्रांनो पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर 93वा प्रश्न, रिकामी जागा संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. याचं उत्तर आहे 94वा. बघूया मित्रांनो 94वा प्रश्न इथे दिलेला आहे. तो म्हणजे असा की 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय येथे सुरू झाले, म्हणजे रिकामी जागा येथे सुरू झाले आणि त्याचं योग्य उत्तर आहे सुरत. सुरत येथे पहिले मुद्रणालय सुरू झाले मित्रांनो, ज्याला स्टॅम्प पेपर्स वगैरे आपण घेत असतो ते मुद्रणालय सर्वप्रथम सुरत येथे सुरू झाले. त्यानंतर 95वा प्रश्न, मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक रिकामी जागा होत. याचं योग्य उत्तर आहे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे 95. त्यानंतर 96वा प्रश्न बघूया आपण, पंचायत समितीच्या सभापतीची मुदत रिकामी जागा वर्षाची असते आणि याचं उत्तर आहे फक्त 2.5 वर्ष पंचायत समितीच्या सभापतीची किंवा उपसभापतीची म्हणजे मुदत असते, तेवढंच त्यांचा कार्यकाल असतो. या ठिकाणी आमदार खासदारांचा जो कार्यकाल असतो तो 5-5 वर्षाचा असतो, परंतु पंचायत समितीचे सभापती किंवा उपसभापती यांचा जो कार्यकाल असतो तो 2.5 वर्षाचा असतो मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण 67वा प्रश्न. 67वा प्रश्न, नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो. याचं योग्य उत्तर आहे आयुक्त. आयुक्त हा नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख हा अधिकारी असतो. गट विकास अधिकारी जो असतो मित्रांनो तो पंचायत समितीचा प्रमुख असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे तो जिल्हा परिषदेचा मुख्य अधिकारी असतो आणि जो आयुक्त असतो हा आयुक्त नगर परिषदेच्या प्रशासन संस्थेचा मुख्य प्रमुख असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर 98वा प्रश्न, संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला, कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागेमध्ये लिहायचं कोणतं कारण योग्य होतं. तर याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा दिवस सुचविला होता, म्हणून 26 जानेवारी हा दिवस संविधानाच्या अंमलबजावणीसाठी मानला जातो. संविधानावर आता लेटेस्ट मध्ये आपल्याला जर विचारलं तर 26 नोव्हेंबर हा दिवस नुकताच संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि संविधान दिन हा 26 नोव्हेंबर 2015 पासून साजरा करण्याचं ठरवण्यात आलं. केंद्र सरकारने 2015 पासून 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचं परिपत्रक सुद्धा काढलेलं होतं, कारण त्या दिवशी आपण संविधान अंमलात आणलेलं होतं. त्यानंतर आपण पुढचा 99वा प्रश्न बघूया. भारतात राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत, कारण रिकामी जागा, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे या सगळ्या जे राजा महाराजा या पदव्या आहेत या रद्द करून. याचं कारण असं की नागरिकाच्या शोषणाविरुद्धच्या हक्कास बाधा येते. म्हणजे पूर्वीचे काही राजा जे होते ते काही कल्याणकारी पण होते, काही जुलमी राजा होते, महाराजा होते, आणि या पदव्या आता बंद करून नागरिकांच्या शोषण विरुद्ध हक्कास बाधा येते, म्हणून ह्या सर्व पदव्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा 100वा प्रश्न बघूया. भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे, कारण. याचं उत्तर आहे आपण इथे 4 पर्याय दिलेले आहेत. भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे कारण याचं असं आहे की भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कार्यभार करणारे राष्ट्र आहे. बघा मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. इथे भारत हा शब्द पाहिजे होता पण प्रिंट मिस्टेक असल्यामुळे 72 असा शब्द झालेला आहे. तर याचं योग्य उत्तर 3 नंबर असणार आहे. 151 प्रश्न बघूया आपण. भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. निमलष्करी दलामध्ये या ठिकाणी गृहरक्षक दलाचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न 102, शाळा व विद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात, हे रिकामी जागा उदाहरण आहे.
हे एक प्रकारचे समानतेचे उदाहरण आहे, कारण स्त्री पुरुष समानता असल्यामुळे या ठिकाणी स्त्रियांना व दुर्बल घटकांना समान आरक्षण मिळावं, समान प्रवेश मिळावं यासाठी संविधानामध्ये समानतेच्या अधिकाराचं हे एक उदाहरण आहे असं म्हणता येईल. त्यानंतर प्रश्न 103, भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या रिकामी जागा इतकी झाली. त्याचं योग्य उत्तर आहे 229 एवढी सदस्य संख्या झाली होती. 104 प्रश्न क्रमांक 104, अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली नाही, कारण याचं उत्तर आहे तिथे राजकीय क्रांती झाली नाही. म्हणजे राजकीय क्रांती झाली म्हणून त्या ठिकाणी संविधानाची गरज नाही, कारण तिथे प्रत्येक जण शिक्षित आणि राजकारणी असल्यामुळे तिथे आपल्याला म्हणजे त्या अमेरिकेमध्ये संविधानाची किंवा घटनेची गरज नाहीये मित्रांनो. परंतु संविधान आणि घटनेवर जर आपल्याला प्रश्न विचारलं तर इंग्लंड हा असा देश आहे मित्रांनो की ज्या ठिकाणी लिखित राज्यघटना नाहीये, त्यांचे संविधान जे आहे ते लिखित नाहीये, ते सर्व तोंडी चालतंय. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया 105वा, घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी रिकामे जागा यांची असते. याचं उत्तर आहे राज्यपालाची जबाबदारी असते. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 106वा, खाली दिलेल्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मुरुंबदेव विशालगड हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे चुकीची जोडी, कारण या ठिकाणी मुरुंबदेव आणि विशालगड ह्या जोड्या चुकीच्या असल्यामुळे हा पर्याय त्यावेळेला निवडला गेलेला होता. 107वा प्रश्न बघूया, तोरणा किल्ला पुण्याच्या रिकामी जागा दिशेस आहे. आता कोणत्या दिशेस आहे आपल्याला हे नकाशावरून शोधता येईल, पण याचं उत्तर आहे नैऋत्येस. नैऋत्येस हा तोरणा किल्ला पुण्याच्या नैऋत्येस आहे. दिशावर आधारित समजा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो तर या पद्धतीने दिशाचक्र लक्षात ठेवायचा. वरची दिशा उत्तर असते, खालची उत्तर दक्षिण असते, उजवीकडची पूर्व दिशा आणि डावीकडील पश्चिम दिशा. आणि जेव्हा उपदिशांचा विचार करावायचा आहे तर इथून आपण सुरुवात करायचं. वा न म्हणजे नैऋत्य, ईशान्य आणि म्हणजे नैऋत्य. आणि याला लक्षात ठेवण्यासाठी आपण हा क्रम लक्षात ठेवायचा, या पद्धतीने या आरोने लक्षात ठेवायचा. आणि याला एक वाक्य लक्षात ठेवायचं मित्रांनो, वानर इकडे आलेच नाही, वानर इकडे आलेच नाही, या पद्धतीने लक्षात घ्यायचं. इथे बघा वानर म्हणजे वायव्य, इथे ईशान्य, इकडे आलेच म्हणजे आग्नेय इथं पाहिजे होते, मगाशी चुकलं मित्रांनो. आणि नैऋत्य म्हणजेच या ठिकाणी असं पाहिजे. या पद्धतीने आपण दिशाचक्र लक्षात ठेवण्यासाठी उपदिशा सुद्धा वानर इकडे आलेच नाही या वाक्याचा उपयोग करून सुद्धा आपण ते बघू शकताय. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 108वा बघूया, भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला रिकामी जागा कालगणना म्हणतात. विक्रांत संवत ही कालगणना तिला म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 109वा बघूया, उरुक, निप्पूर ही रिकामी जागा मधील प्राचीन नगरे होत. आणि याचं योग्य उत्तर आहे हडप्पा मधील प्राचीन नगरे होत. प्रश्न 110, प्रसिद्ध वैद्य जीवक रिकामी जागा या राज्याशी संबंधित आहे. याचं योग्य उत्तर आहे मगध. पुढचा प्रश्न 111वा, या ठिकाणी आपल्याला अ आणि ब गट दिलेले होते, यांच्या योग्य जोड्या लावायच्या होत्या आणि याचं योग्य उत्तर आपण काढलं तर बघा ऋग्वेदाची जोडी जी आहे ती ऋग्वेद हा निसर्गाचे काव्यमय वर्णन करतो. यजुर्वेद जो आहे तो यज्ञात वापरावयाचे मंत्र यजुर्वेद. त्यानंतर सामवेद जो असेल आहे, सामवेद हा ऋग्वेदातील ऋचा तालासुरात गायनाचे मार्गदर्शन करतो. आणि अथर्ववेद हा चौथ्याच पर्यायाशी जुळलेला असेल, दैनंदिन जीवनातील अडचणी आणि संकटावर उपाय या पद्धतीची ही जोडी असेल. आणि ही जोडी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया, 112वा प्रश्न, अमोघ वर्षाला मालखेड, अमोघ वर्ष मालखेड याचा संबंध आहे. तर पहिला राजेंद्र याचा संबंध बदामी सोबत येणार, पर्याय क्रमांक 4. 113वा प्रश्न, सुफी पंथ मूळचा रिकामी जागा आहे. सुफी पंथ हा भारतातीलच मूळचा आहे. प्रश्न 14वा, 114वा,
1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी रिकामी जागा मध्ये आश्रय घेतला. बेगम हजरत महल यांनी 1857च्या उठावानंतर मंडाले इथे त्यांनी आश्रय घेतलेला होता. 115वा प्रश्न, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना रिकामी जागा कोणी केली किंवा यांनी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. त्यानंतर पुढचा प्रश्न 116वा प्रश्न, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी यावर टीका केली. याचं योग्य उत्तर आहे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा यावर टीका लोकमान्य टिळकांनी केली होती. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. आणि या लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा सुद्धा ग्रंथ लिहिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि सोबत गीता रहस्यासोबत एक गोष्ट पुन्हा की स्वराज्य माझे जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, हा सुद्धा घोषवाक्य त्यांनी म्हटले होतं. 117वा प्रश्न, कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे रिकामी जागा धर्माशी संबंधित आहे. म्हणजे कोणत्या धर्माशी संबंधित आहे असं जर विचारलं त्याचं उत्तर आहे जैन धर्म. हे सगळी स्थळे जैन धर्माशी निगडीत आहेत. 118वा प्रश्न, रिकामी जागा याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 झ्विंगली. झ्विंगली याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते. 119वा प्रश्न, अलेक्झांडर पुश्किन हा रिकामी जागा विचारवंत होय. याचं योग्य उत्तर आहे फ्रेंच. फ्रेंचचा तो मूळचा तो विचारवंत होता अलेक्झांडर पुश्किन. 120वा प्रश्न, दक्षिण अमेरिकेतील केप ऑफ गुड होप म्हणजेच आशेचे भूशीर याचा शोध कोणी लावला? तर याचा शोध केप ऑफ गुड होप या गोष्टीचा शोध जो आहे तो कॅप्टन स्पेक यांनी लावलेला आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया 121वा प्रश्न, तो म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी. रत्नागिरी हा सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा. 122वा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता राजमहाल होय. याचं उत्तर आहे फिरता राजमहाल. कोणाला म्हटलं जातं महाराष्ट्रातील नवीन रेल्वेला? तर डेक्कन ओडिसी. डेक्कन ओडिसी या रेल्वेलाच फिरता राजमहाल सुद्धा म्हटलं जातं. 123वा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भाष संशोधन केंद्र नाही? उत्तर आहे अलिबाग येथे भाष संशोधन केंद्र नाही. पुढचा 124वा प्रश्न, विभाजित वर्तुळ ही रिकामी जागा आकृती आहे. बघा या ठिकाणी गणितावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. विभाजित वर्तुळ ही आकृती म्हणजे जी आहे ती द्विमितीय आकृती आहे, विभाजित वर्तुळ. त्यानंतर पुढचा प्रश्न 125वा प्रश्न, अंदमान निकोबार बेटे हे दोन वेगळे समूह एक खोलीत खाडीने विभागले गेलेले आहेत, त्या खाडीस असे म्हणतात. म्हणजेच काय म्हणतात इथे विचारण्यात आलेलं आहे, तर त्याला म्हणतात 10 अक्षांश खाडी. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 126वा, गर्हजात डोंगरांनी रिकामी जागा राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. याचं उत्तर आहे रिकामी कोणत्या राज्यामध्ये गर्हजात डोंगरांनी हा राज्य व्यापलेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ओडिसा. ओडिसा राज्यामध्ये गर्हजात डोंगर रांगा आहेत, हे लक्षात घ्या. 127वा प्रश्न, हरियाणातील अंबाला शहर रिकामी जागा नावाने ओळखले जाते. याचं उत्तर आहे विज्ञान शहर. हरियाणातील अंबाला हे शहर विज्ञान शहर या नावाने सुद्धा ओळखले जाते. 128वा प्रश्न, मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिक दृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता? याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साग. साग हा महत्वाचा वृक्ष आहे, आर्थिक दृष्ट्या महत्वाचा असलेला वृक्ष. पुढचा प्रश्न 129वा प्रश्न, ॲटिलेज
द्वीपसमूह कोणत्या समुद्रात आहे? तर ॲटिलेट द्वीपसमुद्र हा कॅरेबियन या समुद्रात आहे. 130वा प्रश्न, हिमालयातील कैलास पर्वतरांगेत तिबेटमध्ये बोखरचू जवळ रिकामी जागा नदी उगम पावते. म्हणजे कोणत्या नदीजवळ उगम पावते? याचं उत्तर आहे मित्रांनो सिंधू नदीजवळ. हे कैलास पर्वत रांगेमध्ये तिबेटमध्ये बोखरचू जवळ ही नदी उगम पावते. पुढचं बघूया, सिंधू नदी ही बोखरचू जवळ उगम पावते. पुढचं 131वा प्रश्न, इटलीतील व्हिस्क्युव्हियस व अलास्कातील काटमाई ही कोणत्या प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणं आहेत? याचं उत्तर आहे निद्रिस्त किंवा सुप्त या प्रकारच्या त्या ज्वालामुखी आहेत. त्यांची नावं सुद्धा लक्षात घेऊन घ्या. इटलीतील हे ज्वालामुखींची नावं इथे दिलेली आहेत. ती नावे सुद्धा आपण काळजीपूर्वक लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघूया, 132वा प्रश्न, चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात रिकामी जागा क्रमांक लागतो. तर याचं उत्तर आहे चहा पिकाखाली येणारा जो क्षेत्र आहे आणि उत्पादन क्षेत्र याचा चीनचा पहिला नंबर लागतो मित्रांनो. आणि या चीनलाच लागून आपल्या भारतातील आसाम राज्य वगैरे आहेत, हे लक्षात सुद्धा घ्या. आसाम राज्यात सुद्धा चहाचे सर्वात जास्त पीक घेतलेले जाते. पुढचा प्रश्न 133वा प्रश्न, पनामा या कालव्यास रिकामी जागा चे प्रवेशद्वार असे म्हणतात. याचं योग्य उत्तर आहे पॅसिफिकचे प्रवेशद्वार सुद्धा पनाम्याला म्हटलं जातं. 134वा प्रश्न, रिकामी जागाचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून विद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. आणि आण्विक इंधन म्हणजेच ज्या ठिकाणी विशेषतः थोरियम या घटकाचा वापर करून आण्विक इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो आणि त्याच्यापासून थोरियम पासून विद्युत निर्मिती सुद्धा केली जाते. पुढचं बघूया, 135वा प्रश्न, तर इथे एक चित्र दाखवलेलं आहे. खालील आकृतीमधील हिमवृष्टीचा योग्य पर्याय कोणता? तर बघा या ठिकाणी हिमवृष्टी इथं दाखवलेली आहे. इथं 4 ऑप्शन सुद्धा दाखवलेले आहेत. हे ऑप्शन आहेत 1, 2, 3, 4. आणि ज्या ठिकाणी हिमवृष्टी दाखवलेली असेल तो पर्याय आपल्याला इथं निवडायचा आहे. आणि याचा पर्याय क्रमांक, योग्य पर्याय जो आहे मित्रांनो तो आहे पर्याय क्रमांक 3. आणि 3 या ठिकाणी आपल्याला हिमवृष्टी दाखवलेली आहे. कारण हिमवृष्टीमध्ये बारीक बारीक बर्फाचे तुकडे हे ढगांमधून पडत असतात पृथ्वीवर आणि म्हणून आपण याला हिमवृष्टी म्हणणार आहोत. पुढचं बघूया, 136वा प्रश्न, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला काय म्हणतात? तर पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला परिभ्रमण म्हणतात. आणि पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा फेरी घालते त्याला परिवलन म्हणतात. परंतु याचं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2. 137वा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? त्याचं नाव आहे विश्ववृत्त. हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. आणि अक्षवृत्त म्हणजे काय? तर अक्षवृत्त म्हणजे पृथ्वी जे गोल जी असते त्याच्यावर जे आडव्या काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत त्यांना अक्षवृत्त असं म्हणतात मित्रांनो. आणि पृथ्वीच्या उभ्या ज्या काल्पनिक रेषा आहेत पृथ्वीवर काढलेल्या, पृथ्वी गोलावर काल्पनिक रेषा ज्या उभ्या काढलेल्या आहेत त्याला रेखावृत्त म्हणतात. हे सुद्धा आपण लक्षात घेऊन घ्यावे. पुढचं प्रश्न क्रमांक 138, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये. पर्याय क्रमांक 4, ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये माजुली ही नावाचे बेट आहे. 139वा प्रश्न, सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना रिकामी जागा म्हणतात. याचं योग्य उत्तर आहे अंतर्ग्रह असे म्हणतात, जे सूर्य आणि लघुग्रहाच्या पट्ट्या दरम्यान जे ग्रह येतात त्यांना. प्रश्न क्रमांक 140, ट्विन टावर हे जग प्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक रिकामी जागा येथे येतात. याचं उत्तर आहे मित्रांनो क्वालालंपूर या ठिकाणी ट्विन टावर पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात. पुढचं 141वा प्रश्न, गॅलिली पर्वतरांगा हा
रिकामी जागांमधील सर्वात उंच प्रदेश आहे, म्हणजे कोणत्या देशातील सर्वात उंच प्रदेश आहे गॅलिली हे विचारलेलं आहे. त्याचं उत्तर होतं इस्रायल. इस्रायल या ठिकाणी गॅलिली नावाचे पर्वतरांग आहे आणि सर्वात उंच प्रदेश आहे ते. पुढे बघूया 142. समुद्र सपाटीवर वायुदाब रिकामी जागा मिलीबार असतो. याचं योग्य उत्तर आहे समुद्र सपाटीवर वायुदाब जो असतो 1013.2 एवढं मिलीबार असतो. 143वा प्रश्न, चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे चंद्रकला. पुढचा प्रश्न 144वा प्रश्न, सागरी जलात रिकामी जागाचे प्रमाण सर्वात अधिक असते. याचं योग्य उत्तर आहे सागरी तलामध्ये सर्वात जास्त जो प्रमाण असतो मित्रांनो तो असतो सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचं प्रमाण हे सर्वात जास्त असतं आणि सोडियम क्लोराईडचं सूत्र जो आहे NaCl हा त्याचं सूत्र आहे. सागरी जलामध्ये म्हणजे सागराच्या पाण्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण असतं तो सोडियम क्लोराईड, त्यालाच आपण क्षार किंवा मीठ सुद्धा म्हणत असतो. पुढचं बघूया 145वा प्रश्न, रिकामी जागा या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जग प्रसिद्ध आहे. म्हणजे कोणत्या शहराजवळ गिझा हे पिरॅमिड प्रसिद्ध आहे? याचं योग्य उत्तर आहे कैरो. कैरो या ठिकाणी या शहराजवळ गिझा हे पिरॅमिड प्रसिद्ध आहे. 146वा प्रश्न, खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? तर शेतीला पूरक ठरणारा जो व्यवसाय आहे तो म्हणजे पशुपालन आणि अतिशय सोपा व्यवसाय जो शेतीला लागून आपण म्हणजे शेतकरी करू शकतोय. पुढचा 147वा प्रश्न, चुनखडीच्या प्रदेशाला किंवा प्रदेशात रिकामी जागा हे भूरूप तयार होते आणि याचं योग्य उत्तर आहे चुनखडीच्या प्रदेशात आपल्याला विलय छिद्रे हे भूरूप तयार होताना लक्षात येतात. विलय छिद्रे. पुढचा प्रश्न 148वा, शेवटचे 3 प्रश्न उरलेले आहेत. 148वा प्रश्न, अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? सर्वोच्च उंच शिखर जे आहे अंटार्क्टिका खंडातील ते आहे विन्सन मॅसिफ. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, सर्वात उंच शिखर जगातील जर विचारलं तर ते जगातील सर्वात उंच शिखर जे आहे ते माउंट एव्हरेस्ट आहे मित्रांनो. माउंट एव्हरेस्ट हे लक्षात घ्या जे नेपाळमध्ये आहे. आणि माउंट एव्हरेस्टची जी लांबी आहे ती आहे 8,848 मीटर. आणि त्याला सर्वप्रथम पार करणारा जो व्यक्ती होता तो शेर्पा तेनसिंग होता, जो म्हणजे पर्वतावर चढायला मदत करायचा. ते शेर्पा म्हणतात त्यांना आणि ते शेर्पा तेनसिंग हे सर्वप्रथम त्या ठिकाणी चढलेले होते आणि त्याच्यासोबत एडमंड हिलरी सुद्धा गेलेले होते, हे लक्षात घ्या. पुढं प्रश्न क्रमांक 149वा, शार्क SAARK संघटनेच्या स्थानासाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? याचं योग्य उत्तर आहे शार्कच्या संघटनेच्या म्हणजे स्थानासाठी पुढाकार घेणारा जो देश होता तो होता भारत. आणि या प्रश्नावलीमधील सर्वात शेवटचा प्रश्न बघूया 150वा प्रश्न, तो म्हणजे असा, वाहतूक आणि दळणवळण ह्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात कारण? याचं योग्य उत्तर आहे वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते, म्हणून अर्थव्यवस्थेच्या सर्वात मोठ्या रक्तवाहिन्या म्हणजेच वाहतूक आणि दळणवळण. आणि अशा पद्धतीने आजच्या या प्रश्नावलीमधील आपण एकूण 150 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत आणि या प्रश्नावलीतील प्रत्येक प्रश्नाचा आपण सखोल अभ्यास करावा आणि आपला हा व्हिडिओ कसं वाटलं त्याबद्दल आपण कमेंट जरूर करावं. चॅनल आपण सबस्क्राईब करावी आणि जास्तीत जास्त लाईक सुद्धा करावे.